थेंबांची आपण शंखकमळ रांगोळी काढून विष्णूंचे आराधना करून आपण त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. तर आपण 5 ते 1 थेंब मांडून घेऊ आता. 1 2 3 4 5. तर हे आपले थेंब आता मांडून झाले आहेत आणि आपण आता काढायला सुरुवात करू. हे जे खालचे थेंब आहेत याला आपण असं करून घेऊ. आणि हे वरचे पण 1 2 3 असे यालाही असं करून घेऊ. आता याला आपण असं घेऊ आणि हे जे दोन्ही डॉट आहे याला जोडून इथपर्यंत आणायचं आहे. याला असं घेऊ, याला पण हे दोन्ही डॉट आहे याला पण इथपर्यंत आणायचं आहे. आणि हा जो डॉट आहे याला पण आपण असे खरं त्याला खालीपर्यंत आणत याला जोडून द्यायचं आहे. इथे पण तसंच करायचं आहे, खालीपर्यंत आणत आणि इथे जोडून द्यायचं आहे. परत आपल्याला तसंच करायचं आहे. आणखीन एकदा आपल्याला करून घ्यायचं असंच. हे झालं आपलं कमळ तयार. आता आपण शंख काढणार आहोत. त्यासाठी मी हे वरचे जे आहेत असं करून घ्यायचं आहे त्रिकोण. त्यानंतर असं जोडायचं आहे आणि हे पण असे आडवी रेष काढून घेऊ आणि याला असं शंखाचा आकार देऊ. आणि याला आणखीन अशी रेष आणू, याला असं गोल करू आणि ही रेष अशी याला जोडून देऊ. अगदी सोपं आहे. आपण इथे रंग भरून घेऊ.